नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी या ठिकाणी जे की आज आपण मराठी व्याकरण व सामान्य विज्ञान मित्रांनो पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्या आजच्या जे की व्हिडिओच्या मार्फत तुमचे मराठी व्याकरणचे 10 गुण व सामान्य विज्ञानचे 10 गुण मित्रांनो बघा असे बघा जे की टोटल तुमचे 20 पैकी मित्रांनो 20 मार्क्स फिक्स करून देणार मित्रांनो. बघा आपला हा आजचा जे की संपूर्ण काही भाग आहे, म्हणून शेवटपर्यंत अवश्य बघा, अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र या ठिकाणी तुम्ही आताच करून घ्या, कारण बघा मित्रांनो या ठिकाणी याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ डेली आपण मित्रांनो आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ओके, पुढे बघा प्रश्न पहिला. चंद्र व जग बघा या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? तर मित्रांनो बघा, चंद्रमधील च व जगमधील ज बघा ही दोन व्यंजने आहेत, आणि ही दोन व्यंजने कोणत्या बघा जे की मित्रांनो वर्णाच्या प्रकारामध्ये मोडतात? तर बघा जे की क्रमांक अ तालव्य वर्ण या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? तर मित्रांनो बघा, आपल्या मराठी भाषेमध्ये बघा जे की सध्या एकूण किती स्वर आहेत? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा जे की ब 14 स्वर आहेत. बघा जे की मित्रांनो लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा. खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा, यापैकी भाववाचक नाम असलेला शब्द कोणता असेल? तर ते म्हणजे बघा जी की क बघा गरिबी हा शब्द आहे. कारण मित्रांनो बघा, जेव्हा शब्दाला मित्रांनो कोणत्याही शब्दाला जर इ, ता, की, गिरी, य, यत्व, पण, पणा ही जर प्रत्यय मित्रांनो लागत असतील तर तो शब्द म्हणजे बघा जे की मित्रांनो भाववाचक नाम असतो. आणि मित्रांनो बघा, गरीब या शब्दाला गरीब या शब्दाला मित्रांनो ई हा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे, आणि हा शब्द बघा जे की मित्रांनो गरिबी असा तयार झालेला आहे. म्हणून मित्रांनो बघा, हा शब्द जो काही आहे मित्रांनो भाववाचक नाम आहे. म्हणजे बघा जे की क्रमांक गरिबी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे यासोबतच बघा मित्रांनो, नुसतं बघू नका, बघण्यासोबत हे संपूर्ण काही प्रश्नसंच बघा लिहून घ्या, कारण मित्रांनो बघा येणाऱ्या परीक्षेमध्ये 100पैकी मित्रांनो बघा तुमचे हे 20 पैकी 20 गुण मित्रांनो फिक्स करून देणार याचे हे संपूर्ण काही आपले प्रश्नसंच असणार आहेत. ओके, तर बघा चौथा प्रश्न. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? तर बघा मित्रांनो, वारंवार हे बघा जे की मित्रांनो क्रमांक ड जे की आवृत्ती दर्शक हे मित्रांनो बघा जे की क्रियाविशेषण अव्यय आहे. ओके, पुढे बघा. जीर्णोद्धार या शब्दाचा बघा जे की सुयोग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर बघा मित्रांनो, जीर्णोद्धार या शब्दाचा बघा जे की सुयोग्य अर्थ जर कोणता असेल तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ जुन्याची दुरुस्ती असा बघा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. ओके, पुढे. उधव बघा मित्रांनो, उथव उथव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो बघा, उथव या शब्दाचा समानार्थी शब्द जर कोणता असेल तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब भरती असा होतो. पुढे. जर मोतीबिंदूचा संबंध जर डोळ्याशी असेल तर गलगंडांचा संबंध कशासोबत? जर मित्रांनो बघा, मोतीबिंदू हा जर रोग डोळ्याला होत असेल तर गलगंड हा रोग कोणत्या अवयवाला होतो? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक गळा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. पुढे 8वा प्रश्न. वटपौर्णिमा हा सण कोणत्या मराठी महिन्यात येणारा सण आहे, किंवा बघा कोणत्या महिन्यात येतो? तर मित्रांनो बघा, वटपौर्णिमा हा जो काही मित्रांनो बघा सण आहे हा कोणत्या मराठी महिन्यामध्ये येतो? तर बघा जे की क्रमांक ड ज्येष्ठ मित्रांनो बघा या महिन्यामध्ये हा येणारा सण आहे. बघा जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे. केशव सीताराम ठाकरे यांचे टोपण नाव काय आहे? तर मित्रांनो, केशव सीताराम ठाकरे बघा यांचे टोपण नाव काय आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा अ जे की प्रबोधनकार या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. पुढे. हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर बघा मित्रांनो, हापूस हा जो काही शब्द आहे मित्रांनो हा बघा जे की क्रमांक अ मित्रांनो पोर्तुगीज बघा या मित्रांनो भाषेतून बघा जे की आपल्या मित्रांनो मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा. आधी शिदोरी मग डॅश डॅश. तर मित्रांनो बघा, आपल्याला जे की वाक्य पूर्ण करायचं आहे. तर मित्रांनो बघा, आधी शिदोरी मग काय असतं? तर बघा जे की मित्रांनो आधी जर शिदोरी असली तर मग असते बघा जे की क्रमांक अ जेजुरी मित्रांनो बघा या प्रकारे जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो क्रमांक अ आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके, जे की मित्रांनो बघा आधी शिदोरी मग जेजुरी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे.
अक्कल खाते जमा. बघा मित्रांनो, अक्कल खाते जमा या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर अक्कल खाते जमा या म्हणीचा बघा जे की मित्रांनो योग्य जर अर्थ कोणता असेल तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब, नुकसान होणे मित्रांनो बघा असा त्याचा अर्थ या ठिकाणी निघून येतो. ओके, पुढे बघा. मुसळाला अंकुर फुटणे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी जी की मुसळाला अंकुर फुटणे बघा या वाक्यप्रचाराचा सुयोग्य बघा अर्थ जर कोणता असेल तर ते म्हणजे बघा जी की अशक्य गोष्टी शक्य होणे असा त्याचा या ठिकाणी अर्थ निघतो. ओके, पुढे बघा. स्वकपोल कल्पित. बघा मित्रांनो, स्वकपोल कल्पित म्हणजे काय? तर मित्रांनो बघा जी की स्वतःच्या कल्पनेने रचलेले म्हणजे स्वकपोल कल्पित असा त्याचा अर्थ होतो. पुढे 15वा प्रश्न आहे बघा. हा, तर काय म्हणतो? अनुज या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. तर बघा मित्रांनो, अनुज या शब्दाचा अर्थ बघा जी की एकतर आधी जन्मलेला होतो, आधी जन्मलेला, एकतर आधी जन्मलेला किंवा धाकटा भाऊ असा त्याचा अर्थ होतो. ओके, जी की बघा क्रमांक अ, धाकटा भाऊ आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे मराठी भाषेचे नाट्य छटाकार म्हणून बघा मित्रांनो कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो बघा, मराठी भाषेचे नाट्य छटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा जे की क्रमांक ब, शंकर गर्गे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक ब. पुढे बघा, यासोबत गौतम बुद्ध व महावीर या दोहांच्या बघा मित्रांनो निर्माण काळी बघा मित्रांनो राज्य करीत असलेला राजा कोणता? तर मित्रांनो गौतम बुद्ध व महावीर या दोहांच्या निर्माण काळी बघा मित्रांनो निर्माण नाही तर निर्वाण आहे बघा. निर्वाण काळी राज्य करीत असलेला राजा जर कोणता असेल तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो क, अजातशत्रू बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा क्रमांक पुढे बघा 18वा प्रश्न. हां, तर राजा कनिष्काची राजधानी कोणती होती? तर बघा मित्रांनो राजा कनिष्काची राजधानी ही बघा जी की मित्रांनो पेशावर ही होती बघा, जे की मित्रांनो लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी बघा जी की क्रमांक मित्रांनो ड आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण आहेत? तर मित्रांनो भारतीय संस्कृती कोशाचे संपादक बघा जी की क्रमांक अ, पंडित महादेव शास्त्री जोशी मित्रांनो हो या ठिकाणी असणार आहेत. ओके, जी की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी दिली? तर बघा मित्रांनो जे की क्रमांक ब, जे की येवला या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे डी के बसू बघा मित्रांनो डी के बसू प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली मार्गदर्शक तत्त्वे कशाशी संबंधित आहेत? तर बघा मित्रांनो जी की क्रमांक अ, आरोपी अटक विषयी मित्रांनो बघा ही मार्गदर्शक तत्त्वे बघा जी मित्रांनो संबंधित आहे. ओके, डी के बसू या प्रकरणामध्ये. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा 22वा 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता? तर बघा मित्रांनो जी की 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो ब, जी की 2020 ते 2025 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा असणार आहे. ओके, पुढे बघा नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा जी की क्रमांक मुंबई या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे मलेरियाच्या जंतूचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो बघा जी की रोनाल्ड रॉस मित्रांनो बघा या व्यक्तीने जी की मलेरियाच्या जंतूंचा शोध लावला होता. पुढे खालीलपैकी कोणत्या वायूमुळे जास्त प्रमाणात प्रदूषण होते? तर बघा जी की मित्रांनो सर्वात जास्त प्रदूषण करणारं वायू कोणतं असेल तर ते म्हणजे बघा जी कार्बन मोनॉक्साईड आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? तर बघा जी की मित्रांनो खारट बघा जी की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा जिभेच्या दोन्ही कडा या बघा जी की खारट चव ओळखतात. ओके, पुढे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं किंवा कोणता जिल्हा ओळखला जातो? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो क, जी की यवतमाळ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढे तर कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आली? तर मित्रांनो बघा जी की बॉम्बेचे नाव बदलून मुंबई हे बघा जी की असे क्रमांक 1995 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक अ, तोरणमाळ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढे
शेवटचा प्रश्न, हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं बघा आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत आणि पुढच्या वर्षी. तर बघत राहा आपलं हे एज्युकेशनल चॅनल. धन्यवाद.